चला मस्त दिवसभर ट्रेक करून झाल्याच्या नंतर पट्टा किल्ल्याच्या सावलीस आम्ही मुक्काम करायचे ठरवले। मी आणि माझ्या मित्रमंडळींनी एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्याचंच अनुयाय करत काम केले। कोणी कांदा कापला तर कोणी मिरची टोमॅटो, पण अखेरीस जेव्हा जेवण बनवायची वेळ आली तेव्हा सगळ्यांचा शेफ म्हणून माझीच नियुक्ती झाली। मग काय मस्त मसाले भात बनवायला मी सुरुवात केली। अखेरीस तो भात झाला की अजून वेगळंच काही, ही अजूनही मिस्ट्रीच आहे, पण जे काही झालं ते अगदी लज्जतदार होतं आणि पोट भरून सगळ्यांनी त्याचा फडशा पाडला। जेवण झाल्यावर झोपायची तयारी सुद्धा मिळूनच केली आम्ही। टेंट टाकले होते आम्ही गावाच्या मंदिरातच। कुठलाही रेंज ट्रेक जर तुम्ही करत असाल तर रात्री राहायची सोय करायची असेल तर गावात असलेले हनुमानाचे अथवा ग्रामदेवतेचे मंदिर अगदी उत्तम। तर मंडळी नाशिकमधल्याच सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या आपल्या दुर्ग भ्रमंतीचा पहिला दिवस आज संपलेला आहे आणि या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण बघितलेलं आहे डुबेरा किल्ला, त्यानंतर आपण बघितलेलं आहे थोरले बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थान, त्यांचा वाडा, आणि त्यानंतर आपण गेलेलो होतो आड किल्ला बघायला आणि दिवसाअखेरीस आपण बघणार होतो औंढा किल्ला। आपण तिकडे पोचलोही होतो, पण अनेक कारणास्तव तो किल्ला आपला करायचाच राहून गेला, कारण आपली गाडी वर चढायला मागत नव्हती आणि तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा आपण वाट चुकलो आणि त्यातच दिवस मावळला। सो त्याही नंतर आपण आता आलेलो आहोत पट्टा किल्ला करण्यासाठी पट्ट्या गावामध्ये। उद्या सकाळी आपण करणार आहोत पट्टा किल्ला आणि त्यानंतर जर आपल्याला वेळ असेल तर आपण करणार आहोत बितिंगा उर्फ बितनगड। सो माझ्यासोबतच राहा आणि आजचा दिवस पूर्णतः असाच गेलेला आहे, मजा मस्ती गप्पा आणि दुर्ग भ्रमंती करत। उद्याही आपण तसंच करू ही आशा। गुड नाईट, शुभरात्री, भेटू लवकरच। चला मंडळी, मस्तपैकी गरमागरम चहाचा आपण आस्वाद घेऊ। सगळे मस्तपैकी गरमागरम चहा पित आहेत, या तुम्ही सुद्धा। अजून एक कप होऊन जाऊ देत। पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशीच असलेल्या ह्या मंदिरामध्ये रात्री आमचा मुक्काम होता। मंदिर अगदी स्वच्छ आणि सुंदर होतं। रात्री मस्त थंडी पडली होती। कोणत्याही रेंज ट्रेकमध्ये रात्री स्टे करण्यासाठी आपल्याला अशाच काही मंदिरांची मदत होते। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि शिव सकाळ। तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स, आणि मी तुमचा होस्ट ओमकार झंझले तुमचं स्वागत करत आहे। आज खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण का आज सुवर्ण दिवस असल्या कारणाने त्याचं कारण असं आहे की आज महाराजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच निमित्ताने आपण आलेलो आहोत पट्टा म्हणजे उर्फ विश्रामगडावर संपूर्ण सह्याद्री भ्रमण करायला। सो माझ्या सोबत राहा, हा किल्ला फिरूया, एक्सप्लोर करूया आणि इकडचा इतिहास अनुभवूया। धन्यवाद। 19 फेब्रुवारी असल्याने गडाच्या पायथ्याशी जत्राच लागली होती। उत्सव चालू होता गडावर महाराजांच्या जयंतीचा। सगळ्यांच्याच मनामध्ये हर्ष उल्हास अगदी दौडत होता। गेट क्रॉस केला की आपल्याला माहिती फलक दिसतात, त्यावर गडाची माहिती संपूर्ण इत्थंभूत लिहिलेली आहे आणि मॅप सुद्धा दाखवलेला आहे, त्यामुळे गड फिरण्यास आपल्याला सोपं पडतं। चला मंडळी, आता ट्रेक सुरू झालेला आहे। बोर्ड पासून पुढे आल्याच्या नंतर दगडी बांधकाम केलेलाच रस्ता आहे, कारण का भरपूर लोक इकडे भेट देतात,
त्याच्यामुळे बिगिनर्स लोकांसाठी पण खूप सोपा किल्ला आहे. सो आता बघू किती वेळ लागतो आपल्याला ते. भेटू. महाराजांच्या एकूण 50 वर्षांच्या आयुष्य कालावधीमध्ये राजगड आणि रायगड हे किल्ले त्या मानाने भाग्यवान म्हणावे लागतील. कारण हे दोनच किल्ले असे आहेत ज्यावर महाराजांचे वास्तव्य जास्त काळ होतं. त्यातल्या त्यात राजगडावर महाराजांचं वास्तव्य सर्वाधिक काळ होतं. रायगड आणि राजगडांच्या भाग्यवानांच्या पंक्तीला बसण्याचे भाग्य लाभलेला पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड. काही अंतर गेल्यावर आपल्याला लक्ष्मण स्वामींची ही कोरलेली गुहा दिसते. किल्ल्यावरील सगळ्याच गुहा आणि मंदिरे हे लॉक करून ठेवलेले आहेत. पूजा करताना किंवा सणवारालाच ते उघडले जातात. जालन्याची लूट करून येत असताना मोगली फौजेने स्वराज्य सेनेवर आक्रमण केले. रायतेवाडी येथे 3 दिवस तुंबळ युद्ध झाले. मोगलांचा जोर पाहता हंबीररावांनी महाराजांना पट्टा किल्ला जवळ करण्यास सांगितले. तसेच बहिर्जी नाईकांनी नेहमीच्या मार्गात बदल घडवून आणून आडवाटांद्वारे पट्टा किल्ल्याला जायचा मार्ग महाराजांना सांगितला. आणि याच युद्धाच्या धुमधुमीमध्ये महाराजांनी पट्टा किल्ल्यावर काही दिवस धावता विश्राम केला. आणि म्हणूनच की काय ह्या किल्ल्याला विश्रामगड असे नाव पडले असावे. मस्तकी गडांवर शिवजयंतीची सुरेल गाणी ऐकायला मिळतात आपल्याला. बघू वर काय जल्लोष चाललाय ते. गडावर वर्दळ नेहमीपेक्षा 3 ते 4 पटीने अधिक आहे. हे आवाज तुम्हाला येत असेल. जल्लोष चाललाय, जल्लोष, आणि व्हायलाच पाहिजे. देवीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या वाटेला लागलेलो आहोत. आता जवळजवळ अर्ध्याहून अधिक किल्ला आपला सर झालेला आहे असं म्हणता येईल. कारण का किल्ला खूप छोटेखानी आहे, पटापट सर होण्यासारखं आहे. जेव्हा बघू हां आता कदाचित 10-15 मिनटात आपण गडमाथ्याला असू. फक्त पट्टा किल्ल्याचा गडमाथा हा प्रचंड विस्तीर्ण आहे. तिकडे अंबरखाना आहे. किल्ला पाण्याच्या टाक्यांसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. कारण का एक सलग 12 टाके ह्या किल्ल्यावर आहेत. ते आपल्याला बघायचे आहेत, तर तेही बघू. चला मंडळी, अशा तऱ्हेने आपण गडमाथ्यावर पोचलेलो आहोत. आणि इथे आपल्याला दिसतं अंबरखाना. त्या तिथे अंबरखाना आहे. तिकडे महाराजांची मूर्ती आहे, ज्या मूर्तीची आता पूजा चाललेली आहे. कारण का आज शिवजयंती आहे, सुवर्ण दिन. तर ते आपण बघणार आहोत. त्यानंतर अंबरखाना बघणार आहोत, जिथे असं म्हटलं जातं महाराजांनी जवळजवळ महिनाभर विश्राम केलेला आहे. आणि म्हणूनच की काय ह्या गडाला विश्रामगड असं नाव पडलं आहे. तर तेही बघू. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत गडावर असलेला अंबरखाना, जिकडे महाराजांची प्रतिमा, जे पुतळा आहे त्याच्याच मागे अंबरखाना आहे. आणि ही ती प्राचीन वास्तू आहे.
असं म्हटलं जातं ह्याच अंबरखान्यामध्ये जालन्यावरून येताना महाराजांनी कमीत कमी 1 महिना विश्राम केलेला आहे आणि म्हणूनच ह्या गडाला विश्रामगड नाव पडलेलं आहे. तर आता जर तुम्ही बघत असाल इकडे वेगवेगळ्या महाराजांच्या जीवनातले प्रसंग उभारण्यात आलेले आहेत, ज्याला आपण शिवसृष्टी म्हणतो. जसं इथे महाराजांचा जन्म आहे, इकडे शिवाजीराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली आपलं रक्त वाहून, तो सीन दाखवलेला आहे. तसंच पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं तोरणा गडावर महाराजांनी पहिला विजय घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं, तो सीन आहे. पुढे येऊन आपल्या पुरंदर किल्ल्यावर सिंहासारखे लढलेले मुरारबाजी देशपांडे, त्यांचा सीन उभारलेला आहे, त्यांची लढाई करतानाचा. इथे आहे घोडखिंड, बाजीराव देशपांडे हे जिकडे धारातीर्थी पडले, पावनखिंड केली घोडखिंडाची, तो घोडखिंडाचा सीन उभारलेला आहे. पुढे आल्याच्या नंतर खूप वेगवेगळे चित्र शिवसृष्टीकडे उभारण्यात आलेली आहे. सर्वात फेमस महाराजांची आग्र्याहून सुटका, कसं औरंगजेबाला वेडा बनवून महाराज आग्र्याहून सुटलेले होते संभाजी महाराजांच्या सकट, तो दाखवलेला आहे सीन. आणि नंतर गळ्यावर आलं पण बोटावर निभावून नेलं, हे जे आपला वाक्प्रचार आहे, ही जी म्हण आहे ती ह्याच सीनवरून आलेली आहे. शाहिस्ते खानाची जेव्हा 3 बोटं कापलेली, हा सीन इकडे उभारलेला आहे. आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्या पुढे, इथे बघा कशी शिवसृष्टी मस्त इकडे उभारण्यात आलेली आहे. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं रायगडावरचीच हुबेहूब प्रतिमा इथे उभारली गेलेली आहे, संपूर्ण राजांचा दरबार. हे बघा कसे मावळे राजांना नतमस्तक होऊन उभे आहेत, मुजरा करतायत आणि महाराज सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. असा हा अंबारखाना. आता आपण चाललेलो आहोत गडाच्या सर्वोच्च भागावर. त्याच्या आधी बघणार आहोत इकडच्या गुहा, आणि या गुहा खूप पाहण्यासारख्या आहेत आणि तिथेच पाण्याचे टाके सुद्धा आहेत. एक सलग 12 टाके आहेत पाहण्याचे, ते आपण बघणार आहोत. चला तर बघू. मंडळी आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या वरच्या पठारावर. इथे मस्त थंड हवा सुटलेली आहे आणि तुम्ही बघताय समोर जे टोक आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. तो विश्रामगडाचा सर्वोच्च शिखर आहे आणि हा जो संपूर्ण नेकलेस व्ह्यू तुम्हाला दिसतोय, हे बघा, ह्याला म्हणतात नाशिकचा कोकणकडा. हो मंडळी, हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा तसाच हा नाशिकचा कोकणकडा, कारण का सेम तसाच नेकलेस व्ह्यू आपल्याला इथे मिळतो, म्हणून ह्याला सुद्धा नाशिकचा कोकणकडा असे म्हणतात. आता गडावरचं हे सर्वोच्च शिखर करून आपण या मार्गाने इथे आलेलो आहोत आणि हाच रस्ता युटर्न घेऊन चाललेला आहे त्या टाक्यांपाशी. तर चला बघू कसे आहेत त्या टाके आणि त्या गुहा. इथे आल्यानंतर आपल्याला ही लागते पहिली गुहा. बघता कसे एकाच कातळात खोदलेली गुहा आहे, कारण का दिसतं आपल्याला चिनी हातोडीचे निशाण ह्याच्यावर आहेत. सो प्राचीन काळी एकाच कातळात ही अखंड गुहा खोदलेली आहे. आता ही दुसरी गुहा आपल्याला लागलेली आहे आणि ह्याच गुहेमध्ये आपल्याला धान्याचे कोठार सुद्धा बघायला मिळतात, तेही आपण बघू. बघा किती अतिविशाल गुहा आहे ही. ह्या किल्ला वनविभागाच्या अंडर असल्या कारणाने इकडे राहण्यासाठी सक्त मनाई आहे, पण जर इकडे राहण्याचं आपण ठरवलं तर कमीत कमी 50 ते 60 लोक
आरामात इकडे विश्राम करू शकतील. आणि इथे आलो तर बघा हे 2 आपल्याला धान्य कोठारा दिसत आहेत. हे बघा ही जवळजवळ 15 ते 20 फूट खोल धान्य कोठारा आहेत आणि ह्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवायचं त्यावेळेला. आता आपण आलेलो आहोत इथे. इकडे तुम्हाला दिसतात हे टाकं सुकलेलं आहे, पण ह्या टाकेला पकडून सलग भव्य 12 टाके ह्या गडावर आहेत. हे बघा पाटीसुद्धा लावलेली आहे, मला दाखवतो मी. हे बघा थोडे भव्य टाके इकडे आहेत. इकडचं दुसरं टाकंसुद्धा सुकलेलं आहे. केवढं विशाल टाकं आपल्याला दिसतंय. आणि लांबीनं नाही तर रुंदीने सुद्धा आणि खोलीनं सुद्धा हे टाके किती विशाल आहेत बघा. हे बघा मस्त थंड आणि अतिमधुर पाणी आहे. ॲक्वागार्डला सुद्धा मागे टाकेन. अशा तऱ्हेने पट्टा उर्फ विश्रामगड किल्ला आपला कंप्लीट झालेला आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकत आहात मस्त जत्रा लागलेली आहे गडाच्या पायथ्याशी. कारण जसं तुम्हाला सकाळी सांगितलं आज 19 फेब्रुवारी सुवर्ण महोत्सव दिन आहे, त्यामुळे मस्त पोवाडे वगैरे लागलेले आहेत, जल्लोष चाललेला आहे. त्याच निमित्ताने आपण हा किल्ला केलेला होता जो आता आपला कंप्लीट झालेला आहे. आणि ह्या किल्ल्याबद्दल तुम्हाला जी दिलेली माहिती आहे, जो इतिहास आहे, जी काही तुम्हाला मी माहिती दिलेली असेल, जर ती तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला म्हणजेच बैरागी व्लॉग्सला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपल्याला कळवा की हा व्हिडिओ कसा झालेला आहे. ह्याच्यापुढे आता आपण जाणार आहोत उर्फ बितनगड उर्फ बितिंगा. त्याही सह्याद्री भटकंतीमध्ये माझ्यासोबत राहा आणि मला साथ देत राहा. भेटू आता पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजेच बितनगड उर्फ किल्ले बितिंगा. भेटू चला.